सावित्रीबाई फुलेंची आज जयंती. सावित्रीबाईंच्या नावानं दारासमोर एक पणती लावण्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी आवाहन केलं. अमरावतीमध्ये भाजप कार्यकर्त्यांची माजी आमदार बच्चू कडूंच्या विरोधात तक्रार. अज्ञातानं आमदार प्रवीण तायडेंचे पोस्टर फाडल्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक. संतोष पाटील साताऱ्याचे नवे जिल्हाधिकारी. सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून बदली. हर्षदीप कांबळे यांची एका आठवड्यात दुसऱ्यांदा बदली. उद्योग विभागातून बेस्टमध्ये बदली झाली होती. आता पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव म्हणून त्यांची बदली झाली. शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकार जमा झालेल्या 4,849 एकर पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार. जवळपास 963 छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या निर्णयानं दिलासा. लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी करणार महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची माहिती. शासन निर्णयात बदल होणार नसल्याचंही तटकरेंकडून स्पष्ट. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्यांची सरसकट स्क्रुटिनी होणार नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी आहे त्यांचीच स्क्रुटिनी होईल. परिवहन विभाग डेटा देईल त्यानुसार कारवाई होईल. आदिती तटकरेंची माहिती. जळगावच्या पाळधी गावात लावलेली संचारबंदी प्रशासनानं हटवली. 31 डिसेंबरच्या रात्री पाळधीमध्ये 2 गटात झालेल्या राड्यानंतर संचारबंदी लावण्यात आली होती. धाराशिवमध्ये बारदान नसल्यानं सरकारी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र ठप्प. 12 दिवसांपासून सोयाबीन खरेदी होत नसल्यानं शेतकरी संतप्त. धुळ्यामध्ये आता अनधिकृत होर्डिंग्स लावणाऱ्यांना चाप बसणार. अनधिकृत होर्डिंग्स रोखण्यासाठी धुळे महानगरपालिका QR कोड देणार. QR कोड नसणाऱ्यांना होर्डिंग्सवरती कारवाई केली जाईल. नागपूरच्या हिंगणा गुमगाव मार्गावरती दुचाकीला ट्रकची धडक. या अपघातामध्ये दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. पिंपरीमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशींनी तळेगाव MIDC येथील कंपनीमध्ये नोकरी मिळवली. तिघांना अटक. घुसखोरीच्या मार्गाने ते भारतात आले होते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.